स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीचा मुहूर्त जरी निघाला असला तरी तांत्रिकदृष्ट्या स्थानिक स्वराज्य संस्थेची निवडणूक वेळेत होणे शक्य नाही. मागील 5 वर्षांपासून रखडलेली पालिका निवडणूक घेण्याचा जरी शासनाने घाट घातला असला तरी निवडणूक प्रक्रिया वेळेत आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडल्या जातील यावर आता शंका निर्माण झाली आहे. शासन आणि न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य निवडणूक आयोग राज्यभरातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या प्रलंबित निवडणुका घेण्यास तयार झाले आहेत. पण निवडणुका घेण्यासाठीचा जो कार्यक्रम जाहीर केला जातो त्या कालावधीत निवडणूक प्रक्रिया पार पाडणार का किंवा निश्चित काळ मर्यादेत शक्य होईल का? प्रभाग रचना जाहीर करण्यात आली, त्यानंतर त्यावर हरकती मागवल्या जातील, त्यानंतर आरक्षण सोडत परत त्या सोडतीवर हरकती मागवल्यानंतर अंतिम मतदार यादी तयार करून ती प्रसिद्ध करणे हे सर्व निवडणूक आयोगाच्या निश्चित वेळेत होणे अपेक्षित आहे. निवडणूक आयोगाचे सर्व सोपस्कार पूर्ण करण्यासाठी डिसेंबर तर नक्कीच उजाडेल. तेव्हा निवडणुकीचे पुढील सोपस्कार पूर्ण करून घेणे मोठे आव्हान असेल, कारण मतदान आणि मतमोजणीनंतर निकाल जाहीर करणे हे देखील मोठे काम आहे. त्याच दरम्यान केंद्र सरकारने देशभरात 1 जानेवारी 2026 पासून राष्ट्रीय जनगणनेचे काम हाती घेतले आहे. राष्ट्रीय जनगणनेतून नवीन लोकसंख्या, नवीन जातीय संख्या आणि इतर मुद्दे समोर येतील. त्यामुळे नव्या राष्ट्रीय योजनेला मोठी चालना मिळणार आहे. अनेक दशकांपासून रखडलेले काम सरकार हाती घेतल्याने कर्मचाऱ्यांचा एक मोठा वर्ग या राष्ट्रीय कामात गुंतला जाणार आहे. आता प्रश्न उरतो हा की मागील 5 वर्ष थांबल्यानंतर देखील वाढीव लोकसंख्येच्या प्रमाणात स्थानिक स्वराज्य संस्थेत प्रतिनिधित्व मिळत नसेल तर राष्ट्रीय जनगणनेनंतरच पालिका निवडणुका घेतल्या जाव्यात अशी मागणी जाणकार प्रतिनिधींकडून आता पुढे आली आहे. इतके करून पण शासन स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका घेत असेल तर न्यायालयाकडून शासन आणि राज्य निवडणूक आयोगाच्या विरोधात संभाव्य निवडणूक स्थगिती आदेश घेऊन यावे लागतील असा देखील एक विचार आता केला जात आहे.